नमस्कार मंडळी, मी सूरज खाणेकर स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे रविवार आणि आत्ता वाजले दुपारचे 12. कारण आज मी लेट उठलो, कारण सकाळी चंपक ग्राउंडवरती खेळायला जायचं नव्हतं, त्यामुळे आज मी 10:30ला उठलो. आंघोळ वगैरे झाली, नाश्ता केला आणि आत्ता निघालोय. जस्ट पोहायचा प्लॅन सुद्धा केला. कुठे जायचं अजूनपर्यंत मला पण नाही माहित, पोरांना माहिती आहे. पण आईने एक माझ्यावर महत्वाची जबाबदारी अशी दिली, दाखवतो. हे बघा, हे मला दळण, मला वाटतं तांदूळ आहे. हा, तांदूळच आहे. तांदळाचं दळण आपल्याला गिरणीमध्ये द्यायचं आहे दळण्यासाठी. आणि महत्वाची जबाबदारी पार करायची. संध्याकाळी येताना परत ते मला घेऊन यायचंय. आणि कालच्या दिवसामध्ये या गाडीला आहे ना, मी नवीन सीट कव्हर टाकलं. आपला नेहमीच आहे, साळवी स्टॉपच्या इथे असतो. दरवर्षी मी त्याच्याकडनं सीट कव्हर घेतो. मस्त टिकतं, एक नंबर. हे आणि हे दोन्ही मिळून टाकीवर सुद्धा टाकलं, कारण टाकीमध्ये ना पाणी जातं वरतून, तर मग ते प्रॉब्लेम होतो. म्हणून मग हे टाकीचा कव्हर आणि हे सीट कव्हर टाकलं वरतून. दोन्ही मिळून 350 रुपये झाले. पण क्वालिटी एकदम, हे बघा, एकदम मक्खन आहे, जबरदस्त. तर आता निघायचंय. हे आमच्या पप्पांनी बनवलं इथे कांदे ठेवायला, एक देशी जुगाड. आणि आमच्याकडे एकदाच वर्षभराचे कांदे, म्हणजे 6 महिन्याचे कांदे वगैरे आम्ही घेऊन ठेवतो. तर आत्ता आलोय आम्ही इथे नाक्यावरती पोहायला जायला. स्पॉट अजून काय ठरला नाही. तर माझ्यासोबत आहे इथे डीजे ओमी भरपूर दिवसांनी भेटलाय. वाटेत भेटला, डीमार्टला जात होतो, त्याला पण घेऊन चाललोय पोहायला. साला पोहायला येणारे पोरांनी फसवलंय, अजून पण आलं नाही. पण आमचा गणू इथे माझ्या एका शब्दासाठी आलाय. गणूला म्हटलं, गणू मंडपात आलोय, गणू 5 मिनिटात आलाय. त्याची कामं तर कोण. 12:30ला निघणार होतो आम्ही पोहायला जायला. वाजले तर 2:30, 2 तास लेट टप्पत. बघूया आता कितपत गर्दी आहे काय. आलो इथे स्पॉटला, गर्दी बरीच आहे. बघा, माझ्या पाठी दिसत असतील. आता पोहून झालं यांचं, ते निघालेत सगळे. आणि अजून मला वाटतं माझ्या पाठी एवढ्या गाडी लागलेल्या आहेत, ते अजून जायचे आहेत. बघूया आता पाणी कितपत आहे. विचारलं मी इथे, पाणी तर स्वच्छ आहे बोलतात. बघूया आता आजचा दिवस कसा जातोय. फायनली आम्ही पोचलो इथे स्पॉटवर. स्पॉट तर एकदम खतरनाक आहे आणि गर्दी तर बेफाट, कारण समोर इथे फॅमिली पण आल्यात आपल्या पाठी. स्पॉट चांगला आहे एकदम. आणि आपल्या इकडे रत्नागिरीतली बरीचशी, मला वाटतं रत्नागिरीतली सगळी मुलं आहेत. फुल एन्जॉय. फर्स्ट टाइम आलो मी इथे, कारण रेग्युलर आपण वरच्या पट्ट्यामध्ये जातो पोहायला. आणि हे बघा, इकडे सगळ्यांचा एन्जॉय फुल. पाणी एवढं खोल नाही, पाऊस कमी आहे, पण मजा येते. आता हा बघा कसा समोर होतो. आपलं झालेलं आहे पोहून. मला वाटतं 5-1 वाजून गेलेले असतील. आणि आता आपल्याला जायचं अजून खेळायला संध्याकाळी. सो आपण आता निघालो इथून. गर्दी पुन्हा वाढत चाललंय. चलो, बाय बाय करा रे. आता आम्ही निघालेलो आहोत.
ज्या वाटेने आलो त्या वाटेने आता परत. आजचा दिवस तर आमचा खूप Bye bye. चांगला गेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.